पुण्यात काल रात्री रक्तरंजित थरार घडला। नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाच्या वर्षश्राद्धाच्या पार्श्वभूमीवर आंदेकर टोळीनं बदला घेतल्याचं चित्र उभं राहिलंय। या संघर्षात गणेश कोमकरचा मुलगा आयुष उर्फ गोविंद गणेश कोमकर वय 18 याचा खून करण्यात आलाय। गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेनं शहरातील कायदा सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहेत। शुक्रवारी रात्री 7:30च्या सुमारास आयुष क्लासवरून घरी परतला होता। नाना पेठेतील श्री लक्ष्मी कॉम्प्लेक्समधील पार्किंगमध्ये उभा असताना 2 हल्लेखोरांनी त्याच्यावरती गोळीबार केला। गंभीर जखमी अवस्थेत त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला। पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार हा हल्ला आंदेकर टोळीनं केला असल्याची माहिती समोर आली आहे। 1 सप्टेंबर 2024 रोजी नाना पेठेत वनराज आंदेकर यांची निर्घुण हत्या झाली। कोयत्यानं वार आणि गोळीबार करून त्यांना ठार करण्यात आलं होतं। वनराज आंदेकर यांच्या अंत्यविधीला आंदेकर टोळीच्या सदस्यांनी शस्त्रपूजन करून बदला घेण्याची शपथ घेतल्याची माहिती पोलिसांकडे होती। याचाच परिणाम म्हणून 1 वर्ष उलटताच आयुष कोमकरचा बळी गेला असं दिसतंय। गणेश कोमकरची पत्नी ही कुख्यात गुंड बंडू आंदेकरची मुलगी आहे। त्यामुळे आंदेकर कोमकर यांचे कौटुंबिक नाते असले तरी वनराज आंदेकर खुनानंतर या संबंधांमध्ये कटुता निर्माण झाली। आंदेकर गायकवाड संघर्षाच्या धगधगीत वातावरणात कोमकर कुटुंबालाही लक्ष करण्यात आलं आणि या संघर्षात बंडू आंदेकरच्या नातवाचाच बळी गेलाय। या प्रकरणी याआधी भारती विद्यापीठ पोलिसांनी बदल्याचा एक कट उधळून लावला होता। 4 जणांना अटक करून 2 पिस्तूलं जप्त करण्यात आली होती। मात्र उरलेल्या आरोपींनी 3 शस्त्रांसह कट पुढे राबवला आणि नाना पेठेत आयुषवरती हल्ला केला। घटनेनंतर आरोपी फरार झालेले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या विशेष पथकांनी मोहीम सुरू केली आहे। विसर्जन मिरवणुकीच्या गर्दीत घडलेल्या या खुनामुळे पुण्यातील वातावरण तणावग्रस्त झालेलं आहे।